In this video, we study two important structures. One is epicalyx and other is androecium. So, what is this epicalyx? If you observe flower of hibiscus जास्वंद, जास्वंदीच्या फुलामध्ये एकदम बेसला अतिशय छोटे पॉइंटेड ग्रीन कलरचे स्ट्रक्चर असतात. ह्या वलला म्हणायचं इपिकॅलिक्स. आणि इपिकॅलिक्सचे जे मेंबर्स असतात we call them as episepals. So here you have to observe that a hibiscus flower so that you can get idea of epicalyx or episepal. It is additional whorl of sepal like structures formed by bracteole. So what are these episepal? They are nothing but bracteole, very small green color somewhat pointed structure which occur outside of calyx. कॅलिक्सच्या बाहेरच्या साईडला असतात आणि छान अशी सुंदर व्हल दिसते एक सर्क्युलर. These are 5 to 8 in number. Number varies. Sometimes there may be 5, 6 or up to 8 bracteole or episepal. What is its important feature? It is characteristic feature of family Malvaceae. फॅमिली माल्व्हॅसी आहे. याचे मेन मेंबर सांगते किंवा एक्झाम्पल. पहिला आहे हिबिस्कस जास्वंद. सेकंड वन लेडीज फिंगर दॅट इज भेंडी. दीज आर टू कॉमन एक्झाम्पल्स ऑफ फॅमिली माल्व्हॅसी. तर हिबिस्कस फ्लॉवर कॉमन असतं आपल्याकडे, त्यामध्ये तुम्ही इपिकॅलिक्स इझिली ऑब्झर्व करू शकता. नो ॲज दे आर आउटर, व्हॉट इज देअर रोल? Protective in function. So here they have given you example of ladies finger, मराठीमध्ये म्हणतो भेंडी. आणि अजून मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं हिबिस्कस. सो दे आर मेंबर्स ऑफ फॅमिली माल्व्हॅसी, शो प्रेझेन्स ऑफ इपिकॅलिक्स. इज इट क्लिअर रिगार्डिंग इपिकॅलिक्स? तर जास्वंदीचं फूल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे इपिकॅलिक्स मेंबर ते 5 ते 8 पर्यंत ब्रॅक्टिओल असतात हे पाहून घ्यायचे. यांचं फंक्शन काय पाहिलं? प्रोटेक्शन. आणि कोणती फॅमिली सांगितली? फॅमिली माल्व्हॅसीचं कॅरेक्टरिस्टिक किंवा इम्पॉर्टंट फीचर. देन कम टू स्टडी अँड्रोइशियम. ॲट द टाइम ऑफ टिपिकल फ्लॉवर वी हॅव सीन स्ट्रक्चर ऑफ स्टॅमिन. सो यू हॅव टू टेक आउट युअर नोटबुक अँड ऑब्झर्व दॅट स्ट्रक्चर ऑफ व्हॉट वी कॉल्ड अँड्रोइशियम मेंबर्स स्टॅमिन. Stamen having 3 parts, elongated thread-like filament. At its tip, connective is there, which connect anther lobes. So, at apex of filament, anther is present, which produces pollens or pollen grains. So, here it is third whorl from outside within. बाहेरून केलं तर तिसरी whorl आहे आणि मधून किंवा आतून बाहेर गेलं तर दुसरी राहणार. पहिली गायनोइशियम आणि दुसरी अँड्रोइशियम. व्हॉट इज इट्स फीचर? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लॉवर. वी हॅव सीन द सेम. इंडिव्हिज्युअल मेंबर इज नोन ॲज स्टॅमिन. इफ ऑल स्टॅमिन्स आर फ्री, कंडिशन इज कॉल्ड पॉलीअँड्रस. पॉली मिनिंग फ्री, अँड्रो रिलेटेड विथ अँड्रोइशियम. Members, that is stamens, are free, polyandrous. And if stamens are fused, condition is called, there are 2 different conditions, either it is cohesion or adhesion. What is cohesion? Fusion between members of similar. म्हणजे स्टॅमिनमध्ये असलेलं फ्युजन. एकतर ते अँथरनी एकमेकाला फ्यूज होणार किंवा कसे तर फिलामेंटनी फ्यूज होणार. अँड सेकंड वन दॅट इज अडेजन. व्हॉट इज अडेजन? फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ डिसिमिलर वल. म्हणजे स्टॅमिन आहेत हे पेटलला किंवा गायनोइशियमला वेगवेगळ्या व्हलला चिकटलेले राहतात. दे आर फ्यूज विथ डिसिमिलर व्हल. सो दीज आर 2 different टाईप्स ऑफ व्हॉट वी कॉल्ड fused stamen. They may be having cohesion or adhesion. Here it is a structure of typical stamen.
We have seen it having three different parts, which are that anther, filament and connective. तुमच्याकडे वही आहेच, त्याच्यामध्ये आपण सिंगल स्टॅमेन ड्रॉ केलेला आहे. सो व्हॉट इज anther? Terminal in position. Anther produces pollen grain. We have seen this function of stamen, production of pollen grains. Now what is its structure? It is usually bilobed, bi meaning two, having two lobes or having two chambers, bithecus. Tetra or tetralocular or tetrasporangiate structure. म्हणजे एका अँथरचे दोन लोब आणि दोन लोबमध्ये परत दोन दोन पार्टिशन. वी कॉल इट ॲज टेट्रालॉक्युलर ऑर टेट्रास्पोरॅन्जिएट स्ट्रक्चर, ॲज इन केस ऑफ दत्तुरा. और in some plant it may be monothecous. Mono meaning single, theca meaning chamber or lobe, having single lobe like these. Or it is bilocular, having two locules with single sporangium. That's why there are two sporangia. दोन लॉक्यूल, दोन चेंबर आणि प्रत्येक चेंबरमध्ये एक एक स्पोरॅन्जियम. म्हणजेच कसं झालं, एक अधिक एक दोन स्पोरॅन्जिया. बाय स्पोरॅन्जिएट स्ट्रक्चर ॲज इन केस ऑफ हिबिस्कस. इट इज बायलॉक्युलर बायस्पोरॅन्जिएट. दोन लॉक्यूल आहेत, म्हणजे दोन चेंबर आहेत आणि एक चेंबर, एका चेंबरमध्ये किती, एक स्पोरॅन्जियम. दोन चेंबरमध्ये दोन स्पोरॅन्जिया. म्हणजे हा अँथर कसा झाला, बायलॉक्युलर बायस्पोरॅन्जिएट. आता हे बायलोब्ड किंवा बायथिकस टेट्रालॉक्युलर स्ट्रक्चर कसं असतं हे आपण पाहूया. फॉर युअर कन्व्हिनियन्स आय हॅव ड्रॉन हिअर बायलोब्ड स्टॅमिन. हे काही वहीमध्ये ड्रॉ करू नका, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते. Anther having two lobes, first and second. Therefore, anther is bilobed. Meaning कळलं का तुम्हाला, हा anther कसा झाला, bilobed, having two lobes. आता जर का ह्या अँथरचा TS घेतला, म्हणजे असा आडवा सेक्शन घेतला, TS ऑफ anther, you can get such type of four lobes. एका अँथर लोबमध्ये दोन पार्ट आणि दुसऱ्या अँथर लोबमध्ये दोन पार्ट, असे इन ऑल 4 चेंबर मिळणार तुम्हाला. चेंबरला म्हणायचं लॉक्यूल, म्हणजे टेट्रालॉक्युलर झाला हा अँथर. कसा झाला, टेट्रालॉक्युलर. आणि प्रत्येक चेंबर म्हणजे काय असतं, एक स्पोरॅन्जियम. म्हणजे असे स्पोरॅन्जिया किती झाले, 4 स्पोरॅन्जिया. सो इच लॉक्यूल हॅव्हिंग सिंगल स्पोरॅन्जियम. As there are 4 locules, there are 4 sporangia. That's why tetralocular or tetrasporangiate structure. Is it clear? You have seen monothecous, bithecous and tetralocular. Or in your book they have given terms, what we called same, single lobed monothecous, two lobes bithecous or bilocular, and 4 lobes, that is tetralocular or tetrasporangiate. In filament, you have seen structure of filament, stalk of stamen. At its tip there is anther. Because of filament, anther get raised to a proper height. ठराविक उंचीपर्यंत anther ह्या फुलामध्ये वर जातो. Why it is so? It is responsible for dispersal of pollen grain. डिस्पर्सल मिनिंग स्प्रेड. ज्यावेळेला हा अँथर मॅच्युअर होतो त्यावेळेला रप्चर होतो, फुटतो आणि त्यामधले पोलन ग्रेन्स आहेत हे काय होतात, डिस्पर्स होतात, बाहेर पडतात. उंचीवर असल्यामुळे पोलन ग्रेन पटापट बाहेर पडायला सोपं जातं. सो फिलामेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिस्पर्सल ऑर स्प्रेड ऑफ पोलन ग्रेन्स. देन कनेक्टिव्ह, ॲज नेम इंडिकेट, it connects two anther lobes in bithecus anther. So it is continuous with filament, similar to midrib. Midrib meaning mid vein, पानामध्ये आपण पाहिलेली आहे ती. and connects two anther lobes together and also with that of filament.
दोन अँथर लोब आहेत त्यांना एकमेकाशी जोडून ठेवतो आणि फिलामेंटलाही जोडून ठेवतो. देन you have to study cohesion of stamen. For that, first of all, I have prepared a table. You have to draw that table in your notebook. So here we know androecium members are stamens. How are these stamens? Stamens are free from each other, and as stamens are free, condition is polyandrous. Poly meaning free. Androecium members stamens are free, polyandrous, or they may be fused either by cohesion or adhesion. आता हे कोहेजन आणि अडेजन यातला फरक काय तो पाहूया. सो फ्यूज स्टॅमिन जस्ट वी हॅव सीन दे शो either cohesion or adhesion. What is this cohesion? Cohesion meaning fusion between members of similar whorl. सिमिलर whorl म्हणजे समजा तुम्ही स्टॅमिन घेतला तर स्टॅमिनचे दोन पार्ट महत्त्वाचे कुठले? अँथर आणि फिलामेंट. एकतर अँथर एकमेकाशी फ्यूज असतील किंवा काय असेल, फिलामेंट्स फ्यूज असतील. अँथर फिलामेंट एका स्टॅमिनचे दोन पार्ट आहेत. सो इट इज ए कोहेजन. आणि अडेजन म्हणजे काय? फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ डिसिमिलर व्हल. वेगवेगळ्या व्हल बरोबर स्टॅमिन आहे ते फ्यूज असतात. म्हणजे स्टॅमिन आहे ते पेटलला चिकटलेले असतात. स्टॅमिन आहे ते गायनोइशियमला अटॅच असतात, चिकटलेले असतात. म्हणजे गायनोइशियम किंवा करोला ह्या वेगळ्या व्हल झाल्या. देअरफॉर इट इज अ फ्युजन बिटवीन मेंबर्स ऑफ डिसिमिलर व्हल. That first one. Filaments are united and anthers are free. How is condition? फिलामेंट एकमेकाला चिकटलेली आहेत आणि अँथर कसे आहेत? फ्री. ह्या कंडिशनला म्हणायचं अडेल्फी. व्हॉट इज दॅट? अडेल्फी. नाउ in your syllabus you have to study 3 different types of adelphi as monoadelphous as in case of hibiscus, diadelphous in case of Clitoria gocarda, and polyadelphous in case of citrus or lemon. पुस्तकामध्ये ही एक्झाम्पल दिली नाही आहेत, ही मी तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे. हिअर यू कॅन ऑब्झर्व मोनोएडाल्फस कंडिशन, diadelphous condition and polyadelphous. First of all, monoadelphous in case of hibiscus. हिबिस्कस फ्लॉवर घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर एकदम क्लिअर दिसतं. मध्यभागी असा एक पिवळ्या रंगाचा तुरा असतो. हे काय आहेत? सगळे फ्री अँथर्स आणि त्यांची लाल कलरची फिलामेंट्स असतात. ही एकमेकाशी फ्यूज होऊन अशी एक ट्यूब तयार झालेली असते. किती ट्यूब तयार झालेले आहेत? एक आणि एकच. म्हणजे सगळी स्टॅमिनची फिलामेंट फ्यूज होऊन एकच बंडल तयार झालं आहे, म्हणून त्याला म्हणायचं मोनोएडाल्फस. फक्त एवढाच पार्ट ऑब्झर्व करायचा. हा पार्ट आहे हा गायनोइशियमचा आहे, त्याच्याशी आता आपल्याला घेणं नाही किंवा हा आपल्याला अभ्यास करायचा नाही. मोनोएडाल्फस. इट इज ऑल्सो सेम मोनोएडाल्फस कंडिशन. अँथर्स आर फ्री and stamens are fused by their filaments forming a single bundle. Then second one, diadelphous. It is a diadelphous condition as in case of Clitoria gocarda. गोकर्णीमध्ये तुम्ही पाहिलं तर in all 10 stamens are there. 10 स्टॅमिन असतात. त्यापैकी 9 आहेत हे एका बंडलमध्ये असतात. त्यांची फिलामेंट एकमेकाला फ्यूज असतात आणि अँथर्स आहे ते फ्री असतात वरच्या बाजूला. आणि 10वा स्टॅमिन आहे हा एकटाच असतो, फ्री असतो या 9 जणांच्या ग्रुपपासून. म्हणजे थोडक्यात इथे 2 ग्रुप झाले. कसे? 9 जणांचं एक बंडल आणि सिंगल स्टॅमिन फॉर्मिंग ए सिंगल बंडल. इन ऑल देअर आर 2 बंडल्स. दॅट्स वाय इट इज डायएडाल्फस as in case of Clitoria or P or bean. Diadelphous condition. समजला दोघांमधला फरक? मोनो meaning single, di meaning two. And here it is polyadelphous. Poly meaning many. Many bundles of filaments are there. First, second, third, fourth. Polyadelphous as in case of citrus.
So these are examples of what we call monoadalphous, diadalphous and polyadalphous condition. या दोन कंडिशन आहेत या वेगळ्या आहेत, या आपण नंतर बघतोय. So we have seen three types of Adelphi: monoadalphous, diadalphous and polyadalphous. Let's concentrate on what we call adhesion. What is that adhesion? Fusion between members of dissimilar whorl. So stamens are united with petals or tepals. Condition is called epipetalous. पेटलला चिकटलेले असले तर काय म्हणायचं? epipetalous. As in case of दतुरा. दतुरा परवा पाहिले आपण गॅमिपेटॅलस करोलामध्ये, धोतरा. तर हे धोत्र्याचं फूल मिळालं की 5 स्टॅमेन ह्यांची फिलामेंट पेटलला कशी चिकटलेली आहेत, इपिपेटॅलस कंडिशन कशी आहे हे पाहून घेऊ आपण. सेकंड वन, स्टॅमेन्स दॅट इज अँथर्स आर युनायटेड अँड फिलामेंट्स आर फ्री. कंडिशन इज कॉल्ड सिंजेनी. कसं आहे बरं, या ठिकाणी उलट आहे. अँथर्स फ्यूज आहेत आणि फिलामेंट्स आहेत ही फ्री आहे. ॲज इन केस ऑफ सनफ्लॉवर, कंडिशन इज कॉल्ड सिंजेनी. तर इथे तुम्हाला सिंजेनेशियस किंवा सिंजेनी कंडिशन दिसते. अँथर्स आर फ्यूज अँड फिलामेंट्स आर फ्री, सिंजेनी. कळलं? यामध्ये कंडिशन वेगळी होती. काय होतं? अँथर्स आर फ्री अँड फिलामेंट्स आर फ्यूज. इथे अगदी उलट कंडिशन, अँथर्स आर फ्यूज अँड फिलामेंट्स आर फ्री, सिंजेनी. So syngeny in case of sunflower. Then one more condition is there. Stamens are fused by both filaments and anther. फिलामेंट सुद्धा एकमेकाशी फ्यूज आहेत आणि अँथर सुद्धा फ्यूज आहे. याला म्हणायचं सिन अँड्रस. संपूर्ण अँड्रोशियमचे संपूर्ण अँड्रोशियम म्हणजे स्टॅमिन एकमेकाशी चिकटलेले, सिन अँड्रस. ॲज इन केस ऑफ ककुरबिटा. ककुरबिटा म्हणजेच काय, भोपळा. किंवा ह्याच्याशीच सिमिलर काय येतं, दुधी, पडवळ. सगळी तुम्हाला माहीत आहेत. पडवळ मिनिंग बॉटल गार्ड और बिटर गार्ड, कारलं और काकुंबर, काकडी. या सगळ्यामध्ये कोणती कंडिशन आहे? सिन अँड्रस. तर तुम्ही भोपळ्याचं किंवा काकडीचं किंवा दुधीचं फूल पाहिलं तर यामध्ये मध्यभागी एक पिवळ्या रंगाचा गोळा दिसतो. हा पिवळ्या रंगाचा गोळा म्हणजे काय असतं? सिन अँड्रस टॅमिन्स किंवा सिन अँड्रस कंडिशन, ज्यामध्ये अँथरही एकमेकाशी फ्यूज आहेत आणि फिलामेंटसुद्धा फ्यूज असतात. कशी दिसते ही कंडिशन? सो सिन अँड्रस कंडिशन इथे दाखवलेली नाही आहे. ओके, सो दॅट इज रिगार्डिंग व्हॉट वी कॉल्ड कोहेजन ऑफ स्टॅमिन्स. या ठिकाणी मी बुकवरती मार्क केलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही मार्क करून घ्या. आणि ह्या ज्या डायग्राम्स आहेत, मोनोॲडॅल्फसची ही पहिली डायग्राम, डायॲडॅल्फसची ही दुसरी डायग्राम आणि पॉलीॲडॅल्फसची ही तिसरी डायग्राम, सिंजेनी. ह्या ज्या कंडिशन आहेत आणि सिन जेनेसियस कंडिशन आणि सिंजेनी ह्या ज्या आहेत दिलेल्या, ह्या काढून घ्यायच्या आहेत, तुम्ही ड्रॉ करायच्या नोटबुकमध्ये. Here I have marked about adhesion of stamen. हे मार्क करून दिलेलं आहे. याप्रमाणे तुम्ही तुमच्या बुकमध्ये सिंजेनेसियस कंडिशन, सिन अँड्रस कंडिशनपर्यंत मार्क करून घ्यायचं आहे. ओके, एवढाच व्हिडिओ आहे. व्यवस्थित अभ्यास करा. सांगितल्याप्रमाणे डायग्राम काढा आणि हे जे वहीतलं टेबल दाखवलेलं होतं पुन्हा एकदा दाखवते मी. त्याप्रमाणे नोटबुकमध्ये लिहून काढायचं आहे. हे जे टेबल आहे मी आत्ता फोकस केलं आहे, हे टेबल आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा. एकदम सिंपल फॉर्ममध्ये मी हे करून दिलेलं आहे.
याप्रमाणे तुम्ही हे टेबल आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा. सॉरी, कळलंय? ओके. पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला 1 दिवसानंतर पाठवेन, जेणेकरून हा व्हिडिओ तुमचा व्यवस्थित तयार होईल.